नमस्कार. अजिंक्यता त्याच्या मालिकेतील हा 31वा भाग. आपण हार्विज बंदरात आलो आहे. इमिग्रेशन पास केलं. इथपर्यंत मागच्या भागात आपण आलो होतो. आता हार्विजहून लंडनचा प्रवास सुरू होईल. बंदराच्या ऑफिसमधून बाहेर पडून आता बस गाठायची होती. रेल्वे स्टेशनच्या दारापासून बसस्टँड चांगला लांब असला म्हणजे प्रवाशांना सामान नेता नेता स्वतःचे वजन कमी केल्यास समाधान मिळते. ही प्रथा आपण बहुधा साहेबाकडून उचलली असावी. विमानतळासारखे सरळ फ्लोरिंग येथे नव्हते. पायऱ्या उतरून जड लगेच सांभाळत मंडळींनी लांब उभी असलेली बस गाठली. आमच्या ग्रुपमध्ये 2 सिंधी भगिनी होत्या. बहुधा त्या नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे परदेशाचा भारतीय असाव्या असा आम्हा एतद्देशीयांचा होरा होता. त्यांनी ज्या वेगाने युरोपमध्ये खर्च आणि खरेदी केली होती त्यावरूनही त्याला पुष्टी मिळत होती. त्यांना बिचाऱ्यांना स्वतःचे ओझे चालवणे अवघड होते. त्यात पुन्हा खरेदीच्या ओझ्याची भर. जॉन मला म्हणाला, अरुण, जरा त्यांना मदत करूया की. आम्ही जाऊन त्यांच्या बॅगा उचलून आणल्या खऱ्या, पण त्या जडशिवी बॅगा उचलताना शिवापूरच्या कमरअली दरवेश पवित्र स्थानाची आठवण झाली. पण जड शिळा उचलण्याच्या तेथील मंत्राभावी आमची वेटलिफ्टिंगची कसोटीच झाली. हुश्य करत बसला डाव्या बाजूने असलेल्या दारातून वर चढलो आणि वाटले काहीतरी चुकते आहे. युरोपमध्ये उजवीकडून वाहने चालवण्याची प्रथा असल्याने बसचे दार उजवीकडे असायचे व सर्व गाड्या लेफ्ट हँड ड्राईव्हर्स होत्या. पण इंग्लंडमध्ये कीप लेफ्ट असल्याने बस राईट हँड ड्राईव्ह होती. त्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूने चालू लागल्यावर भारताच्या रस्त्यावर आल्यासारखे वाटले. बसमधून डोकावून पाहिले तर रस्त्याच्या बाजूला फर्लांगाचे आणि मैलाचे दगड होते. किलोमीटरची जागा आता पुन्हा मैलांनी घेतली होती. हार्विज ते लंडन अंतर 25-30 मैलांचे. रस्ताही डांबरी पण फार रुंद नव्हता. साधारण आपल्याकडे रस्ते एवढीच ती रुंदी असावी. ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केले, त्यामुळे तेथील प्रथा आपल्याकडे रूढ झाल्या आहेत. बाजूचे दृश्य भारतासारखेच होते. वाटेत लागणारी लहान खेडी, तिथे रस्त्यावर लागणारे दिवे सारखेच. फक्त रस्त्यावर येणारी गुरे, कोंबड्या, बैलगाड्या यांचा अभाव सोडला आणि घरांचा प्रकार वेगळाच होता तो सोडला, नाहीतर अगदी सिंहगडावरून पुण्याकडे निघालोय असे वाटण्याइतके त्या प्रवासात साम्य होते. लंडनमध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा रात्री 9 वाजून गेले होते. सर्व दुकाने बंदच होती. फक्त रस्त्याच्या बाजूचे पब्स उघडे होते. पब ही आगळी ब्रिटिश संस्था म्हणायला हवी. पबचा सरसोट अर्थ म्हणजे किरकोळ दारू विक्रीचे दुकान किंवा गुत्ता. पण ब्रिटनच्या सांस्कृतिक जीवनाचे ते अविभाज्य अंग आहे. पबचा उपयोग बिअर पिण्यासाठी नावालाच होत असेल, त्याचा खरा उपयोग म्हणजे भेटीगाठीचे, गप्पागोष्टीचे ठिकाण. म्हणूनच इंग्रजी साहित्यातील अनेक साहित्य लेण्यांच्या मूळ संकल्पना त्या साहित्य महर्षींनी अशा पबमध्येच गप्पा मारता मारता बसवल्या आहेत. पबच्या जोडीने आशियाईंची हॉटेल्स उघडी होती. आझाद, ताजमहाल, शेरे पंजाब अशा त्यांच्या नावाच्या पाट्या बघताना आपण लंडनमध्येच आहोत ना अशी शंका येत होती. आमचा बसचा नियोजित चालक आजारी पडल्याने बदली चालक होता. त्याला आमचे उतरायचे हॉटेल नक्की माहीत नव्हते. बार्बिकन सिटी हॉटेलचा पत्ता सांगूनही त्याच्या चटकन लक्षात येईना. मग त्याने चक्क 2 ठिकाणी बस थांबवून खाली उतरून विचारपूस केली आणि एकदाची हॉटेलच्या दारात बस उभी केली. लंडनचा संपूर्ण मुक्काम कोरडा होता. म्हणजे सकाळची व रात्रीची जेवणे पदरच्या खर्चाने करायची होती. कंपनीतर्फे फक्त मुक्काम आणि ब्रेकफास्ट एवढीच व्यवस्था होती. दिवसभरात जेवण असे झालेले नसल्याने आपापल्या खोल्या ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा पोटासाठी भटकंती करणे भाग होते. त्यामुळे सर्वच मंडळींची रिसेप्शन काउंटरजवळ गर्दी उडाली. ब्रिटिशांची परिस्थिती काप गेले तरी भोकी उडली अशी असल्याने त्या गर्दीमुळे रिसेप्शनिस्ट वैतागणे स्वाभाविक होते. तिने आरडाओरडा केला नाही, पण परिणाम एवढा झाला की पासपोर्ट घेऊन खोल्यांच्या किल्ल्या देण्यासाठी तिने 15 मिनिटावेळी चक्क पाऊण तास लावला. आम्हाला रूम मिळाली होती 418 नंबरची आणि डॉक्टर लेमनला 419 नंबरची, म्हणजे 4थ्या मजल्यावरची. लिफ्टमध्ये लगबगीने सामान लावून मी डॉक्टर लेमनला म्हणले, चटकन वॉश घेऊन बाहेर पडू. पोटात ताकभात गेल्याशिवाय स्वस्थता वाटणार नाही. 4थ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडलो. चारही बाजूने खोल्याचे नंबर घालून बाण दाखवले होते. मनात वाह काय छान सोय असे म्हणत त्या बाणांची दिशा पकडून कॉरिडॉरमधून पुढे गेलो तर एका जाड काचेच्या दरवाजाने रस्ता बंद झाला. सामान तेथेच ठेवून पुन्हा चौकशीला मागे आलो तर आमच्यातले दोघेजण त्याच पद्धतीने 437 वर 431 कोठे आहेत असे विचारत परत आले होते. चारही बाजूला हिंडून पाहिले पण पत्ता लागेना. दिवसभराचा प्रवास झाल्याने हात पाय चेहरा स्वच्छ धुवून केव्हा एकदा पोटातील कावळे गप्प बसवतो असे झाले होते. त्यात हा चक्रव्यूह.
शेवटी एक वेटर चुकून वर आलेला दिसला. त्याला विचारल्यावर त्याने त्या बंद दरवाजालाच धक्का देऊन पुढे चला असे सहजपणे सांगितले. तो मार्ग बरोबर ठरला. आवराआवर करून आम्ही उदरभरणाच्या शोधार्थ बाहेर पडलो. त्या अंधार रात्री रेस्टॉरंट कुठे आहे याचा शेरलॉक होम्सच्या चातुर्याने शोध घेत असताना मनात मात्र हॉटेल बार्बिकन सिटी चक्रव्यूहाचा उद्देश काय असावा हे चक्र फिरत होते. रात्री 10:30-11ची वेळ, परके गाव, अनोळखी रस्ता, पण तरीही फिरणे तसे धोक्याचे वाटत नव्हते. इकडे तिकडे विचारत शेवटी आम्ही शहनशाह हॉटेलचा पत्ता काढला. एका चिंचोळ्या जागेत टेबल व भोवती 4 खुर्च्या अशी 4च टेबल्स होती. त्यामुळे तिथे आधीच बसलेल्या माणसाचे खाणे केव्हा संपते याची प्रतीक्षा करण्यात थोडा वेळ गेला. खरे तर अशी प्रतीक्षा ती करणाराही तापाची आणि जेवणाराही घास चटकन घशाखाली उतरू न देणारी, पण जागेच्या अडचणीमुळे तितकीच अपरिहारी. टेबलावर बसून मेनू कार्ड पाहिले. संपूर्ण जेवण सुमारे 100 रुपये, दाल फ्राय 40 रुपये वगैरे दर वाचून भूक हरपल्यासारखे वाटायला लागले. मी सांगतोय 1985ची गोष्ट. तेव्हा आपल्याकडे साधारणपणे 25 किंवा 30 रुपयाला उत्तम जेवण मिळायचं आणि तिथे 100 रुपये होतं, हा फरक. शेवटी 2 फ्राय राईस 80 रुपये, 4 परोठे 80 रुपये, 2 दाल फ्राय 40 रुपये, अशा प्रत्येकी एकूण 50 रुपयात एक परोठा व थोडा दहीभात जेवून व वर ग्लासभर पाणी, अर्थात ते पाणी मात्र फुकट होऊन तृप्तीची डेकर दिली. लंकेत सोन्याच्या विटा असल्या तरी एका जेवणासाठी एक वीट द्यावी लागते ही लहानपणी कीर्तनकारांच्याकडून ऐकलेली कथा मनात घोळवत बार्बिकन सिटी गाठली. सकाळी लंडन शहराचा फेरफटका होता. त्यासाठी लवकर उठून तयार व्हायचे होते. म्हणून मग ही कथा विसरलो व पैसे गेले तरी एकदाचा दहीभात तरी मिळाला ना हा पत्नीचा टोमणा ऐकत झोपायच्या अधीन झालो. सकाळी 8:30 वाजता लंडन सिटी टूर सुरू होणार होती. म्हणजे वातानुकूलित कोचमधून नगर प्रदक्षिणा. 8:30ची वेळ गाठायची म्हणजे उलट्या क्रमाने 7:30ला ब्रेकफास्ट व 6:30ला वेकअप कॉल होता. पण आदल्या समुद्र पर्यटन म्हणा किंवा शहनशाह शोधन म्हणा, यांना त्या कारणाने उशीर व्हायचा तो झालाच. ब्रेकफास्ट रेस्टॉरंटमध्येच घ्यायचा होता. रूमच्या चक्रवाळातून बाहेर पडून आम्ही तिथे येईपर्यंत आमच्या बहुतेक मंडळींचा ब्रेकफास्ट आवरला होता. आमच्याकडे 2-4 लोक उशिरा आले होते. इंग्लंडमध्ये आल्यापासून जॉनचा उत्साह वाढला होता. अँग्लो इंडियन कुलोत्पन्न असल्याने आणि त्यातून 2-3 वेळा चर्चच्या कामासंबंधात इंग्लंडला येऊन गेला असल्याने तो खुशीत होता. त्यामुळे एरवी उशीर झाल्यानं नाराजी व्यक्त करणारा जॉन आज हसत म्हणाला, "यू लेट लतीफ्स, नाऊ बी क्विक." आम्ही टेबलावर बसलो आणि पत्नी विचारले, "हे लतीफ प्रकरण काय आहे?" मी तिला तो शब्दप्रयोग सांगेपर्यंत ब्रेकफास्ट आलाही होता. बाकी चित्वावृत्तीच्या मला ही थोडी आरामशीर उशीर करायची सवय मध्य प्रदेशी सासुरवाडीच्या संसर्गाने जडली असे माझे मत आहे. पण पत्नीला ते बोलून दाखवायची सोय नाही आणि तेवढं धारिष्टही माझ्यात नाही. ब्रिटिश मंडळींचा वक्तशीरपणाबद्दल कटाक्ष असतो. त्यामुळे ब्रेकफास्ट देणाऱ्या वेटरने सर्व करताना आदब सांभाळून पण नाराजी व्यक्त केलीच. आमचे हॉटेल लंडनच्या सिटी ऑफ लंडन या मूळ भागात होते. फार पूर्वी लंडन शहर याच भागापुरते मर्यादित होते. या भागाभोवती सुरक्षितता म्हणून तेव्हाच्या प्रथेप्रमाणे आपल्याकडील कोटाप्रमाणे भिंतही बांधलेली होती. या भिंतीचे अवशेष आजही शिल्लक आहेत. बसमधून पहिल्या प्रथम थेम्स नदीचे दर्शन झाले. भारतात जे गंगेचे तेच इंग्लंडमध्ये थेम्सचे स्थान आहे. इंग्रजी वाङ्मयात थेम्सचा उल्लेख जसा भरून राहिला आहे तसा तो जनसामान्यांच्या मनातही वसलेला आहे. लंडन टॉवर बघितलं आणि पुढे सरकलो. लॉर्ड मेयर ऑफ लंडन म्हणजे लंडनच्या महापौरांचे निवासस्थान पाहिले. भारतातील महापौरांची निवास, वाहने व अन्य सुविधाबद्दल आदळआपट कानावर होती. म्हणून मुद्दाम लंडनच्या महापौरांचा पगार व सुविधांची खोदून चौकशी केली. त्यांना मिळणारा पगार म्हणजेच बांधन, सुविधा व निवास एका बाजूला आणि त्यांना करावा लागणारा खर्च दुसऱ्या बाजूला असा ताळेबंद मांडल्यावर आमच्या गाईडने मला असंच सांगितले की दरसाल मेयरना पदरमोड केल्याशिवाय भागत नाही. त्यामुळे मान सोडला तर आर्थिक तोट्याचे ते पद आहे. हे ऐकल्यावर मात्र मला ब्रिटिशांच्या आर्थिक मागासलेपणाची कीव आली. या मेयरना आमचे महापौर, सभापती, अध्यक्ष वगैरे सगळ्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांनी खरे तर लंडन शहराची काळजी सोडून या मंडळींच्याकडे महिनाभर अभ्यास वर्गाला यावे. म्हणजे मग खरेदी, कंत्राटे, नोकरभरती वगैरे अनेक बाबींवरून आर्थिक विकास कसा साधता येतो हे त्यांना कळेल आणि काही वर्षांतर त्या गाईडलाही आपली वरची कॉमेंट्री बदलायला लागेल.
ब्रिटिश वृत्तपत्रे त्यांच्या स्पष्ट वक्तव्याबद्दल प्रसिद्ध आहेत. द गार्डियन, द टेलिग्राफ वगैरे दादा वृत्तपत्रांची कार्यालये फ्लीट स्ट्रीटच्या बाजूला आहेत. ती बाहेरून बघताना मनात येत होते की हे सगळे 7-8 दिवस वेळ काढून निवांतपणे पाहायला हवे, त्यांची कार्यपद्धती, संपादनाचा आदर्श जाणून घ्यायला हवा. पण या पळत्या प्रवासात ते शक्य नव्हते. दुधाची तहान ताकावर भागवावी, त्याच्यासारखे मी या कार्यालयांचे फोटो बाहेरून घेतले आणि समाधान मानले. हॉटेल सॅव्हॉय हे लंडनचे प्रसिद्ध हॉटेल, अनेक मान्यवर व्यक्तींचे उतरण्याचे ठिकाण. हॅरॉड्स हे लंडनचे प्रचंड असे ख्यातनाम डिपार्टमेंटल स्टोअर. ट्रॅफल्गार स्क्वेअर आणि त्यातील नेल्सन स्तंभ. सॅव्हिल रो म्हणजे जगन्मान्य फॅशन डिझायर्स अँड टेलर्स. असे एक एक न्याहाळत आम्ही पुढे पुढे सरकत होतो. आमची बस रॉयल अल्बर्ट हॉलच्या शेजारी थांबली. आमच्यासारख्या सर्वसामान्य भारतीयांनी या हॉलचे नाव ऐकले होते ते लता दीदींच्या तेथील कार्यक्रमाच्या निमित्ताने. जगातील एक उत्कृष्ट ध्वनी संयोजन असलेला हॉल म्हणून त्याची ख्याती आहे. जगभरचे कलाकार आपला कार्यक्रम इथे झाला की स्वतःला धन्य समजतात. या परंपरेने बाहेरून काहीशी भारतीय पार्लमेंटसारखी दिसणारी इमारत आणखी भव्य वाटते. लाल रंगाचे बहिरंग आणि त्याच्यापुढे पांढरे गोल लांब असे काहीसे रोमन स्टाईलचे वास्तुशिल्प आहे. आतील हॉलची भव्यता व रंगमंच मनावर एक वेगळा परिणाम करते. स्टेज अकॉस्टिकचे शास्त्र तयार होण्यापूर्वी हा हॉल बांधलेला आहे, परंतु आधुनिक ध्वनी संयोजन कसे असावे याचा हा हॉल म्हणजे मानदंड समजला जातो. रंगमंचावरील आवाज कोठेही प्रतिध्वनित होत नाही, शिवाय पहिल्या रांगेत जसा आवाज ऐकू येतो तेवढा स्पष्ट आवाज शेवटच्या रांगेत येतो. कोठेही कर्कशपणा जाणवत नाही, ही या हॉलची खासियत आहे. जगप्रसिद्ध कलाकारांनी याच हॉलमध्ये आपली कला सादर केली हे ऐकून मन आदराने भरून येते. या हॉलमध्ये आपल्या भसाड्या आवाजात का होईना पण तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशी माय मराठीतील तान मारावी असा त्या गांभीर्याला छेद देणारा चावट विचार मनात येऊन गेला. हो, पुढे मागे सांगायला बरे की अस्मादिकांनी रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आवाज लावला होता, पण हे असे मांडे मनातच ठेवावे लागतात. हॉलच्या समोरून वाहता रस्ता आणि त्या पलीकडे अल्बर्ट मेमोरियल आहे. जणू या हॉलवर अल्बर्ट महाशय बारीक लक्ष ठेवून आहे. तिथपर्यंत जाऊन आल्यावर पुन्हा बसची परिक्रमा सुरू झाली. 10 डाउनिंग स्ट्रीटवर रस्त्यात उभे राहूनच आम्ही ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे दृष्टिक्षेप टाकला. बाहेर पाहण्यासाठी फक्त 2 गार्ड्स उभे होते. एवढे सोडले तर पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणण्याजोगा भपका त्यात नव्हता. या घराने किती मोठमोठ्या लोकांना पाहिले असेल. चर्चिलचा आवाज इथेच गुंजला असेल. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आपल्या देशवासियांना स्फूर्ती देणारी आणि आजही जगभर आदर्श समजणारी भाषणे त्याने इथेच तयार केली असती. त्या भिंतींना जर बोलता आले असते तर काय काय नवीन माहिती जगापुढे आली असती या विचाराने मनात कल्लोळ मांडला होता. पंतप्रधानांची ती साधी राहणे पाहून मला भारताची आठवण कडवटपणे होत होती. आपल्याकडे पोकळ जामानेमा खर्चिक बंदोबस्त म्हणजे पर्यायाने नागरिकांच्या पैशाची होणारी दुर्दाण अगदी अपरिहार्यपणे आठवत होती, सचिंत करत होती आणि विषण्ण सुद्धा करत होती. आज इथे थांबूया. लंडनचा फेरफटका पुढच्या भागात चालू ठेवूया.